ओके, आपण स्टार्ट करूया. युरेका एज्युकेशन मध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपण एका वेगळ्या विषयावर डेमो देण्यासाठी जमलेलो आहोत. तर बहुतेक जणांना ऑलिम्पियाड शाळेमध्ये तुम्ही ऐकत असता, पण शाळेतली ऑलिम्पियाड ही प्रायव्हेट ऑलिम्पियाड आहे. मी जे तुम्हाला सांगतोय ती गव्हर्नमेंट ऑलिम्पियाड आहे, ज्याच्या सहाय्याने भारताचे 5 विद्यार्थी जे मॅथ्स मध्ये जिनियस असतात असे निवडले जातात आणि ते भारताचं काय करत असतात, प्रतिनिधित्व करत असतात. आणि त्याची पहिली स्टेप आहे ती IOQM आहे. आणि ह्याच्यामध्ये कोण भाग घेऊ शकतो, तर 8वीच्या पुढची मुलं काय घेऊ शकतात, त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. तर जनरली आमचा प्लॅनिंग काय, ही टेस्ट असते ती इझी नसते, थोडीशी काय असते सांगा, हाय लेवलची असते. त्यामुळे मॅथ्स मध्ये जे जिनियस आहेत, म्हणजे चांगले आहेत, स्कॉलर आहेत, ते त्याच्यामध्ये काय करू शकतात, भाग घेऊ शकतात. आमचा असा अनुभव आहे की 8वी 9वी 10वी मध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा काय नसतं, त्यांचं बेस कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे त्यांना ते जड वाटतं. त्यामुळे आम्ही प्लॅन काय केलाय की 5वी पासूनच मुलांना काय करायचंय, ते नॉलेज द्यायचंय, जेणेकरून 8वी मध्ये असताना, 9वी मध्ये, 10वी 11वी 12वीत असताना ते अशा प्रकारची टेस्ट काय करू शकेल, देऊ शकेल. तर ह्याच्यामध्ये काय असतं, जे आपण 5वीच्या मुलांना पण शिकू शकतो, 8वीच्या मुलांना शिकू शकतो. आणि त्याचा फायदा काय होतो सांगा, जेई ऍडव्हान्स, जेई मेन, जेई ऍडव्हान्स अशा प्रकारच्या एक्झामला पण त्याचा काय होतो, खूप फायदा होतो. हा ज्यांनी मेडल मिळवलेले आहेत त्यांचा अनुभव आहे. ओके, तर आपण जास्त वेळ न देता आपण काय करूया, एक डेमो लेक्चर मी तुम्हाला देतोय. तर आपण बघणार आहोत काउंटिंग याच्याबद्दल आपण काय करणार आहोत, डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि मला वाटतं ते सगळ्यांना तुम्हाला छानपैकी समजेल. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक काहीतरी चिन्ह दिसते बघा, एन लिहिलंय तिथे मी, आणि त्याच्यासमोर एक्सप्लेनेशन मार्क काढलेला आहे. तर जनरली या चिन्हाला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण फॅक्टोरियल म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, फॅक्टोरियल म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो, फॅक्टोरियल म्हणतो. आता याचा अर्थ काय झाला सांगा, समजा आपण इथे मी एन बद्दल मी काय घेतली सांगा, फाय घेतलं, फाय फॅक्टोरियल. याचा अर्थ काय असतो, तर 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. ओके, यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला जे मिळतं 5 चोक 20, 60, 7 दूने 120, त्याचा आन्सर 120 मिळेल. ओके, तसंच मला कोणतरी सांगू शकेल का, मी जर समजा 4 फॅक्टोरियल लिहिलं तर त्याचा आन्सर काय होऊ शकेल, सांगू शकेल कोण? 4 multiplied by 3 multiplied by 2 multiplied by 1. बाय 2 किती येणार आन्सर? 24. 24 येणार. तसंच मी तुम्हाला सांगितलं, समजा 6 सांगितलं तर काय करणार तुम्ही? 6 multiplied by 4. पण आपल्याला काय माहित आहे सांगा, 120 माहित आहे ना, 120 माहित आहे ना. मग आपण असं केलं तर नाही चालणार. 6 फॅक्टोरियल, 6 इंटू 5 फॅक्टोरियल. आपण 5 फॅक्टोरियल आपण काढलेलं आहे, परत कशाला आपण करत बसूया ते. म्हणजे काय होणार सांगा, त्याच्यामध्ये इंटू काय करायचं, 6 करायचं, म्हणजे आपल्याला काय मिळणार, 720 मिळणार. काय कठीण वाटतं कोणाला याच्यामध्ये? नाही सर. नाही. अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही काय करणार आहे, जेव्हा तुम्ही 11वी मध्ये जाणार तेव्हा शिकणार आहे. आणि मला वाटतं हे एकदम एकदम सिंपल आहे. आता मी तुम्हाला सांगितलं 7 फॅक्टोरियल काढायला सांगितलं, तर तुम्ही काय करणार, 7 into 6 factorial. 7 इंटू 6 फॅक्टोरियल करणार. ओके, 7 इंटू 6 आपल्याला माहित आहे. जनरली आपल्याला 6 पर्यंत पाठ असावं, पुढचे आपण काढू शकतो. ओके, आता मला सांगा, मी असं लिहिलं 7 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल लिहिलं, याचा अर्थ कोण सांगू शकेल, बघूया काय असेल सांगा अर्थ याचा. सर 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल लिहिलं तर चालेल ना असं. आणि खाली आपलं बघा काय आहे सांगा, 4 फॅक्टोरियल आहे. मग हे 4 फॅक्टोरियल गेलं, आपल्याला हे सगळं काढायची गरज नाही. 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 त्याचा गुणाकार करा, डिवायडेड बाय त्याचा गुणा, हे आपलं झालं. आणि हे आपण काढू शकतो. किती येतं आन्सर सांगा? 210. 210. क्लिअर समजलं? हो सर. ओके, मला वाटतं इथे 5वीतलं कोण आहे, इथे 5वीतल्याला पण समजलं काय? 5वीतला कोण आहे का इथे, 5वी 6वीतलं? मी. पण समजलं तुला हे आपण काय करतो ते समजलं? हो सर. ओके, हे आपण काय बघतो सांगा, विद्यार्थी 11वी मध्ये शिकत असतात. आमचं प्लॅनिंग कसं आहे सांगा,
जे आपल्याला मुलांना समजू शकतं 5वी 6वी मध्ये, त्यांना आता जे नॉलेज द्यायचं आहे आपल्याला. ओके, तर आपण काय करणार आहोत, आज काउंटिंग बद्दल आपण बघणार आहोत. मला सांगा, आपल्याला जर समजा 2 लेटर्स दिलेले आहेत, ए आणि बी दिलेले आहे, इथे लिहिले बघा मी, तर त्याच्यापासून आपण किती शब्द बनवू शकतो, मिनिंगफुल असेल मिनिंगफुल नसेल, किती बनवू शकतो सांगा, किती शब्द बनवू शकतो, पटपट बोला. 2 बनवू शकतो. कुठले? ए बी झाला. ओके, आणि बी ए, आणि कुठला? ए बी बी ए बी बी बनवू शकतो. आणि कुठला बनवू शकतो? BBAA. झालं. आणि कुठला बनवू शकतो का? ए बी आणि नाही सर. आणि नाही. टोटल किती बनवू शकतो आपण? 4 बनवू शकतो. मी तुम्हाला सांगितलं तीन अक्षरं दिली, 3 लेटर्स दिली, तर किती बनवू शकणार? 6 बनवू शकणार. कुठले कुठले सांगा? 6. ओके, पुढे CBA, पुढे BSC BCA आणि BSc. किती बनवू शकतो आपलं? झाले ना सगळे? झाले सगळे बहुतेक ना? झाले बहुतेक. ओके, आणि कुठला राहिलाय? आणि कुठला राहिलाय काय? सर रिपीट करू शकतो ना? ट्रिपल बी ट्रिपल सी ए डबल बी ट्रिपल बी लिहू शकतो की नाही? ट्रिपल सी लिहू शकतो. ए बी ओके, सी किंवा असं पण लिहू शकतो, ए बी ए सी बी बी ए. ओके, असे आपण काय करू शकतो, खूप लिहू शकतो. आता मी तुम्हाला सांगितलं की रिपीट नाही करायचं. रिपीट नाही करायचं तर आपण किती लिहू शकतो? रिपीट नसेल तर आपण एवढे लिहू शकतो. किती लिहू शकतो? 6. ओके, आता हे 3 अक्षरं दिली तिथपर्यंत ठीक आहे. मी तुम्हाला सांगितली 5 अक्षरं मी दिली, तर असंच करत बसायचं का आपण? नाही सर, फॅक्टोरियल फॅक्टोरियल काढायचं. बघूया आपण, ते आपण बघणार आहोत. ओके, तर जनरली काय होते बघा, तर आपल्याला काय करायचंय ते पुढच्या याच्यामध्ये घेतो. आपल्याला 5 आता दिलेली आहे, 5 दिलेले आहे तेव्हा सुद्धा ठीक आहे, आपण लिहू शकतो. ओके, पण तुम्हाला 15 दिली तर तुम्ही त्याच्यातच अर्धा तास घालवायचा का नाही घालवायचा? तर मी काय करतो बघा, याच्यापासून आपल्याला 5 लेटरचा वर्ड बनवायचा आहे, 5 अक्षरांचा एखादा शब्द बनवायचा आहे. तर मला सांगा, आपल्याला 5 लोकेशन आपल्याकडे आहे. पहिल्या लोकेशन साठी आपल्याकडे किती कॅरेक्टर्स अवेलेबल आहेत? रिपीट करायचं नाही, आपल्याला रिपीट करायचं नाहीये. किती कॅरेक्टर्स आहे? 5. त्याच्यातलं समजा आपण कन्सिडर करूया ए वापरलं. आपल्याकडे किती राहिले सेकंड पोझिशन साठी? 4 राहिले. ओके, त्याच्यातलं समजा मी इथे ई वापरलं. ओके, ई वापरलं म्हणजे चारीपैकी मी कुठलंही वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण ई घेतो. त्याच्यानंतर आपल्याकडे किती राहिले? 2 कॅरेक्टर गेली, 3 राहिले. इथे आपण 3 पैकी कुठलंही वापरू शकतो. समजा सी वापरलं. आपल्याकडे किती राहिले? 2 राहिले. समजा हे पण गेलं आपलं, बी बी म्हणजे आपण 2 राहिले. ओके, आणि ते पण गेलं म्हणजे आपल्याकडे काय राहिले? 1 राहिले. म्हणजेच आपलं काय झालं सांगा, आपण असं लिहिणार आहे, आपण किती कॉम्बिनेशन त्याची बनवू शकतो सांगा? बनवू शकतो. किती? 5 × 20, 20 × 60, 60 × 1 23 आपण काय करू शकतो? बनवू शकतो. मला ते परत परत असं लिहायची गरज आहे का? ए बी सी डी ई, यालाच आपण काय म्हणतो सांगा? फॅक्टोरियल म्हणतो. याला आपण काय म्हणतो? 5 फॅक्टोरियल म्हणतो. 5 फॅक्टोरियल म्हणजे मी काय केलं सांगा? 5 × 4 × 3 × 2 × 1. आता मला सांगा, हे काय करत नाही आपण? कुठलंही कॅरेक्टर रिपीट करत नाहीये. आपण कॅरेक्टर काय करत नाहीये? रिपीट करत नाही. हे रिपीट नॉट अलाउड, इथे रिपीट अलाउड नाहीये. आता मला सांगा, रिपीटेशन अलाउड आहे म्हणजे मी ए किती वेळा वापरू शकतो, बी किती वेळा वापरू शकतो? 5 वेळा. तर किती होणार? आपली कॉम्बिनेशन किती होऊ शकतील? तर त्याच्यासाठी आपण काय करणार? तेच वापरणार आहे. आपल्याकडे 5 अक्षरी शब्द आपल्याला बनवायचे आहे. पहिल्यासाठी माझ्याकडे किती कॅरेक्टर्स अवेलेबल आहे? 5 अवेलेबल आहे. दुसऱ्यासाठी किती अवेलेबल आहेत? 4. किती? 4. किती? 5.
5च अवेलेबल आहेत. कशाला सांगा? कारण की कशाला? आपण किती पण वेळा वापरू शकतो त्यामुळे फायच किती वेळा अवेलेबल. वापरू शकतो. इथे ए वापरला तरी इथे ए पण वापरू शकतो मी. मग तिसऱ्यासाठी माझ्याकडे किती असणार सांगा? 5 असणार. चौथ्यासाठी पण 5 असणार. पाचव्यासाठी पण 5 असणार. म्हणजे जर आपल्याला रिपिटेशन त्याने अलाउड केलं तर आपण काय करू शकतो? किती बनवू शकतो? हे किती होते बघा? 3125. 625 होत आहे. 3125. माझं चुकलंय. 525 125 125. ओके चुकलंय माझं. किती होते सांगा? 625 चा 3125. 2. ओके. या दोघांमधला तुम्हाला फरक समजला का? येस सर. इथे काय करतो आपण? रिपीट अलाउड नाहीये. कॅरेक्टर रिपीट करायचं अलाउड नाहीये. आणि इथे काय आहे सांगा? रिपिटेशन अलाउड. रिपिटेशन अलाउड आहे. ओके. म्हणजे हे आपण जे काउंट केलं असतं ना, किती वेळ लागला असता हे काउंट करायला? अर्धा एवढ्या तास. वेळात झालं असतं? अर्धा तासापेक्षा जास्त. आणि ते परफेक्ट आलं असतं का आपलं? नाही आलं असतं. बरोबर आहे. नाही आलं असतं. ओके. आता आणि एक मी तुम्हाला देतो. समजा माझ्याकडे काय सांगा? 4 कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यापासून रिपिटेशन अलाउड नसेल तर किती कॅरेक्टर आपण किती वर्ड बनवू शकतो आपण? 24. 6. 6 कसे? आपल्याला 4 अक्षरी शब्द बनवायचे आहेत. किती बनवू शकू आपण? पहिल्यासाठी माझ्याकडे किती अवेलेबल आहेत? 4 कॅरेक्टर्स. लेटर्स किती अवेलेबल? 4 अवेलेबल आहे. दुसऱ्यासाठी माझ्याकडे किती अवेलेबल आहे? 3 आहे. तिसऱ्यासाठी 2 आणि चौथ्यासाठी माझ्याकडे किती आहे? 1. 1 अवेलेबल आहे. मग आपलं ऍक्च्युली काय झालं सांगा? 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजे आपलं किती येतं आन्सर? 24. आता मी तुम्हाला सांगितलं की रिपिटेशन अलाउड आहे. तर पहिल्यासाठी माझ्याकडे किती कॅरेक्टर्स अवेलेबल आहेत? पहिल्यासाठी किती आहेत अवेलेबल? 4. 4. दुसऱ्यासाठी 4. 4. तिसऱ्यासाठी 4. 4 आणि चौथ्यासाठी 4. 4. त्यामुळे जर रिपिटेशन अलाउड असेल तर आपल्याला याचा गुणाकार करा. किती येतं? 256. 256. समजलं सगळ्यांना? सर समजलं. कोणाला समजलं नाही याच्यातलं? ओके. चला आता आपण दुसरं एक बघूया. हे सगळं जे बघतोय ना ते 10वी पर्यंत तुम्हाला कुठेच नसणार आहे. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन कुठे विचारले जातात सांगा? की आपल्या ऑलिम्पियाड मध्ये विचारले जातात. पण हे मी तुम्हाला थोडंसं बेसिक घेतोय. ह्याच्यापेक्षा थोडंसं आपण वरच्या लेवल पर्यंत पण जाणार आहे. आता समजा माझ्याकडे कॅरेक्टर्स आहेत ABCD 4 लेटर्स आहेत. त्याच्यापासून मला काय करायचे? 3 लेटर्सचा वर्ड बनवायचे आहे. तर इथे आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागेल. कोण सांगू शकतो बघूया. पहिल्यासाठी माझ्याकडे किती अवेलेबल आहेत कॅरेक्टर्स? 4 आहे. दुसऱ्यासाठी 3. 3 आहे. तिसऱ्यासाठी 2. 2 अवेलेबल आहेत. चौथा आहे का? चौथ्या लेटर साठी जागा आहे का आपल्याकडे? नाही. म्हणजे आपल्याला काय दिलंय समजा 4 लेटर्स दिलेले आहेत आणि त्याच्यापासून 3 लेटर्स आपल्याला वर्ड बनवायचे आहे. तर आपण कसं बनवू शकतो? 4 into 3 into 2 किती बनणार? 24. एकदम इझी आहे. Yes, sir. ओके. आता मला सांगा मला 4 लेटर्स दिलेले आहेत. त्याच्यापासून मला 2 लेटर्स असलेले वर्ड बनवायचे आहेत. 12. तर बनवू शकतो. काय पहिल्यासाठी किती आहेत माझ्याकडे? 4 गुणिले 3. 4 आणि दुसऱ्यासाठी 3. आणि दुसऱ्यासाठी किती आहे? 3. टोटल आपण किती बनवू शकतो? 12. आता इथे मला सांगितलं त्याने रिपिटेशन अलाउड आहे. तर किती बनले असते शब्द? 64. कसं लिहिणार आपण? आपल्याकडे 3 लोकेशन्स आहेत. पहिल्यांदा 4. दुसऱ्यासाठी किती आहे? 4 अवेलेबल आहे. 4. आणि तिसऱ्यासाठी पण काय आहे सांगा? 4. रिपिटेशन अलाउड आहे. म्हणजे ए पण चालेल मला, बी पण चालेल. ओके. त्यामुळे इथे आपण किती बनणार सांगा? 64. आणि इथे जर त्यांनी सांगितलं रिपिटेशन अलाउड आहे म्हणून तर आपण किती बनले असते? 16. 4 into
4. कुणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? नो सर. सगळ्यांना नो समजला? सर. सगळ्यांना हो, सर. समजला? हो सर. डाऊट आहे. ओके ओके. आणि असली घेऊ काय पुढे? समजलं हे परफेक्ट? सर मला एक घेऊ. विचारायचं हा बोल बोल. सर, जेव्हा तीनच जागा दिलेत तेव्हा पण 24च येतात आणि 4 जागा दिले तेव्हा पण 24च येत आहे. 3 जागा दिले तेव्हा 24 येत आहे आणि 4 जागा दिले, कारण याच्या पुढे किती असतं सांग? याच्या पुढे इंटू किती असतं सांग? 1 असतं. त्यामुळे सेम येणार तशी, पण याच्यासाठी हे वेगळं येणार आहे. ओके ओके. ओके. आणि एक मी तुम्हाला देतो बघा. समजा आपल्याकडे दिलेत ए बी सी डी आणि ई, आणि आपल्याला 4 अक्षरांचे काय बनवायचे आहेत? शब्द बनवायचे आहेत. रिपिटेशन नॉट अलाउड. तुम्ही काय करणार? काय करावं लागेल? पहिल्यासाठी किती लोकेशन आहेत? किती कॅरेक्टर्स अवेलेबल आहेत? 60. लेटर पहिल्यासाठी किती अवेलेबल? 5. 5. 5 4 सेकंड 3 2 साठी 4. 5 4 3 3 1 किती आले? 2. किती आले? 120. 120. आणि ते रिपिटेशन अलाउड असतं तर काय झालं असतं? 625. 625. 5 5 5 5. 625. 620. 625 सर, कन्फर्म. कठीण काय आहे याच्यामध्ये? नाही सर, सिंपल आहे. नाही सर. नाही ओके. सर, simple कुणाला समजलं नाही सांगा? समजलंय सगळ्यांना? नाही ओके. सर, समजलं. समजा समजलं. ओके. मला सांगा, मला असा शब्द दिलेला आहे फोन. ओके. आणि त्याच्यापासून आपल्याला काय करायचंय? तर 3 कॅरेक्टर्स 3 लेटर्स असलेले वर्ड बनवायचे आहेत. किती बनवू शकतील? मला पहिल्यांदा सांगा. पहिल्यांदा एक सांगा. नाही, पहिल्यांदा मला सांगा. 2 मिनिट. याच्यापासून 5 अक्षर असलेले किती आपण वर्ड बनवू शकतो? 5 लेटर्स असलेले किती वर्ड्स बनवू शकतो? 120. मिनिंगफुल असू दे या ना. मिनिंगफुल नको. 120. 120 कसं काढलं आपण? 5 फॅक्टोरियल. 5 into 4 हा? into 3 5 into 2 factorial. into 1. 2 सगळ्यांना समजलं. आता मला काय करायचंय? तर 3 अक्षरी शब्द बनवायचे आहेत. काय करणार? 5 पहिल्या 60. आहे ना? 5 4 and 3. पुढे 5 आणि 3 म्हणजे किती येणार सांगा? 60 येणार. बरोबर समजला? क्लिअर हो, सर. समजलं सगळ्यांना? हो सर. सगळ्यांना क्लिअर समजलं? कठीण आहे का? हो सर. सर, नाहीये. सिंपल आहे. ओके. चला आता आपण काय करूया? वेगळा एक प्रॉब्लेम घेऊया. समजा आपल्याकडे काय सांगा 15 मेंबर्स आहेत. एखादा क्लब आहे, काही म्हणा, टीम आहे, काही म्हणा. लक्षात आहे? 15 मेंबरचा ग्रुप आहे आणि त्याच्यापैकी एकाला आपल्याला अध्यक्ष प्रेसिडेंट नेमवायचं आहे आणि दुसऱ्याला सेक्रेटरी बनवायचं आहे. एकाला काय बनवायचे आपल्याला? प्रेसिडेंट. आणि दुसऱ्याला काय बनवायचंय? सेक्रेटरी बनवायचंय. तर या 15 पैकी कोणालाही आपल्याला निवडायचं आहे. अशी किती कॉम्बिनेशन होऊ शकतील? काय करावं लागेल मला? 15 into 210. 214. 214. इथे बघा, लक्षात घ्या. हा मी तुम्हाला काय कराय मगासारखा क्वेश्चन नाही विचारला, तर ऑलिम्पियाड मध्ये असे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे वर्ड प्रॉब्लेम असताना जिथे आपल्याला आपण जे काय शिकतो ना कन्सेप्ट ते वापरायचे असतात. आता आपल्याकडे एकूण किती आहेत सांगा? ग्रुपमध्ये मेंबर्स किती आहे? 15. 15 आहे. आणि आपल्याकडे जागा किती आहे? 2 आहेत. एक प्रेसिडेंट होणार, एक सेक्रेटरी होणार. मग आपल्याकडे प्रेसिडेंट साठी किती अवेलेबल आहेत जागा? 15. 15 जण. जागा म्हणण्यापेक्षा किती जण अवेलेबल आहेत आपल्याकडे? 15 जण काय अवेलेबल आहे. आता जो प्रेसिडेंट होतो तोच सेक्रेटरी होऊ शकतो का परत? नाही सर. नाही. म्हणजे तो एक गेला, म्हणजे आपल्याकडे आता राहिले किती सांगा? 14. राहिले. 14. म्हणजे आपण एक प्रेसिडेंट नेमला, दुसऱ्याला सेक्रेटरी नेमला, किंवा दुसऱ्याला प्रेसिडेंट नेमला, पहिल्याला सेक्रेटरी नेमला, तिसऱ्याला प्रेसिडेंट नेमला, पहिल्याला सेक्रेटरी नेमला. असे किती प्रकारे करू शकतो आपण? कॉम्बिनेशन किती होऊ शकतात? 210. हा, 210 होऊ शकतात. सगळ्यांना समजलंय? ओके. कुणाला काय डाऊट असेल तर बोला इथे. सर. हा, बोल. काय म्हणतो?
काय म्हणतोय? समजलंय ना? ओके. चला, एक समजा सुपर मार्केट आहे. सुपर मार्केट मध्ये काय आहे सांगा? काय प्रॉब्लेम आहे कोणाला? अरे माईक बंद करा, तुमचा माईकचा आवाज येतो नाही तर. इथे बघा सुपर मार्केट आहे इथे. ओके. आणि सुपर मार्केट मध्ये काय आहे सांगा? 2 काउंटर आहे. 2 काय आहेत सांगा? काउंटर आहे. म्हणजे आपण माल घेतल्यावर कुठल्या तरी काउंटरवर आपल्याला जायचं आहे. ओके. आपल्याकडे 3 क्लार्क आहे. ओके. क्लार्क म्हणजे याच्यावर बसण्यासाठी आपल्याकडे 3 क्लार्क आहे. तर आपण ते किती प्रकारे त्यांना काय करू शकतो? अरेंज करू शकतो. म्हणजे लक्षात येते क्लार्क म्हणजे काय रे? C1, C2, C3 आहे. ओके. मग एक इथे बसू शकतो, हा दुसरा इथे बसू शकतो, एक झालं. किंवा हा इथे बसू शकतो, C3 इथे बसू शकतो. असं आपण किती वेळा करू शकतो? 6 वेळा. 6 वेळा. कसं? 3 वेळा. कसं काढलं? कोणीतरी 3 वेळा सांगितलं, कोणीतरी 6 वेळा सांगितलं. सर हा 6 6 वेळा. वेळा. 3 फॅक्टोरियल अपॉन 3 मायनस 2 फॅक्टोरियल. हो सर. सर फॅक्टोरियल्स नाही 3च्या. फॅक्टोरियल मेथड नाही घ्यायची. आपल्याला जागा किती अवेलेबल आहेत आपल्याकडे? 2 जागा अवेलेबल आहेत. बरोबर आहे? आणि हा. क्लार्क आपल्याकडे किती आहे? 3. 3 आहे. पहिल्या जागेवर आपण तिन्हीपैकी एक कुठला तरी बसू शकतो. हो. म्हणजे राहिले आपल्याकडे किती राहिले? 2. 2. म्हणून 6 येतं. म्हणून 6 येतं. क्लिअर? मगाचा प्रॉब्लेम मी तुम्हाला काय दिला सांगा? अशा प्रकारे जर प्रॅक्टिकल तुम्हाला उदाहरण दिलं ना तर ते तुम्हाला जमायला पाहिजे. ओके. आणि एक दुसरा घ्या. समजा आपण असं कन्सिडर करूया की काउंटर आपल्याकडे आहेत ना ते 5 आहेत. काउंटर आपल्याकडे काय आहेत सांगा? 5 आहेत. म्हणजे इथे 2 होते, इथे आपण काय केले? वाढवले. 5 केले काउंटर. आणि क्लार्क पण आपल्याकडे समजा किती करूया? 5, 7. हे कोणाचा माईक चालू आहे? जरा बंद करा ना प्लीज. हे रेकॉर्डिंग चालू केलंय. ओके. चालेल. आपल्याकडे आता काउंटर किती आहेत सांगा? 5 आहेत. ओके. आणि क्लार्क किती आहेत आपल्याकडे? 7. 7 आहेत. क्लार्क आपल्याकडे 7 आहेत. मग त्यांची किती अशा प्रकारे कॉम्बिनेशन होऊ शकेल? 21. 21. एकाने कोणीतरी 21 सांगितलं. ओके. आणि कोणाचं वेगळं उत्तर? आणि कोणाचं वेगळं उत्तर? मेंबर किती आहेत बस हे करायला? 5040. क्लार्क आपल्याकडे काय सांगा? 7 आहेत. आणि काउंटर आपल्याकडे 5 आहेत. हे माईक बंद करा. बोलत नसताना माईक बंद करा प्लीज. एक कोणीतरी 21 सांगितलं. आणि कुठला ऑप्शन आहे का? तोच ऑप्शन फायनल? 35. 20. किती? सर 35. 35. ओके. सर 2520. 2520. 2520. हो सर. ओके. आणि 2520. आणि कोणाचे ऑप्शन्स आहेत? आता इथे बघा किती. ओके. आता बघूया आपण किती जागा आहेत आपल्याकडे? 5040. 5040. ओके. आपल्याकडे किती जागा आहेत सांगा? काउंटर किती आहेत आपल्याकडे? 5. 5 आहेत. इथे आपण किती जण अवेलेबल आहेत आपल्याकडे पहिल्या जागेसाठी? 5 जण अवेलेबल. 7 जण अवेलेबल. सॉरी. किती जण आहेत? क्लार्क आपले 7 आहेत. दुसऱ्या जागेसाठी इथे आपण ऑलरेडी एक वापरला. किती राहिले शिल्लक? 6 राहिले. इथे 2 वापरले. इथे किती राहिले? 5 राहिले. हे 3 वापरले म्हणजे किती राहिले आपल्याकडे? 4 राहिले. आणि 4 वापरले म्हणजे आपल्याकडे राहिले 3. आणि जागा आहे का आपल्याकडे काउंटरवर बसायला? नाही. म्हणजे यांचं काय करायचं आपल्याला? गुणाकार करायचा. किती येतो सांगा? कुठलं येतं आन्सर? हे येतं काय येतं? 2520. समजलं सगळ्यांना का नाही समजलंय? हो मॅम. हो सर. समजलं. ओके. आणि घेऊ असलं काय समजलंय? पुढे जाऊ मी? समजलं. समजलं. ओके.
आता आपण थोडस वेगळं घेतो. समजा माझ्याकडे ना 1, 2, 3, 4 असे आपल्याकडे 4 नंबर्स आहेत आणि त्याच्यापासून मला काय करायचे आहे, तर 4 अंकी संख्या बनवायची आहे. किती बनवू शकतील? 24. 24. कसं काढलं? 4चा फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल. कारण आपल्याकडे मगासारखंच उदाहरण बघा, 4 फॅक्टर. आपल्याकडे काय सांगा 4 जागा आहेत. पहिल्या ठिकाणी आपण 4 पैकी कुठलाही नंबर वापरू शकतो. राहिले 3 नंबर. 3 पैकी कुठलाही नंबर वापरू शकतो. राहिले 2 नंबर आणि राहिला शेवटी 1 नंबर. त्यामुळे याचं काय होणार सांगा? किंवा हे असं लिहिण्यापेक्षा आपण असं 4 फॅक्टोरियल लिहू शकतो. किती येणार सांगा? 24 येणार. आता मला 3 अंकी संख्या बनवायची आहे. किती बनतील? सर 24. 24. 20 भरत बनतील. लक्षात आहे ना? आता आपल्याला 2 अंकी संख्या बनवायच्या. 12. 12. कारण 4 आणि 3 होणार म्हणजे काय होणार? 12 होणार. आणि 1 अंकी संख्या बनवायची आली तर किती 4. बनणार? 4. हे क्लिअर समजलं? क्लिअर समजलं? हो सर. ओके. आता बघा अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला काही स्कॉलरशिप वगैरे बसताना त्यांना येत असतात. मग त्यांनी असं हे करायची गरज आहे का आता? नाही सर. गरज आहे का ना? इझिली तुम्ही असं काढू शकाल. आता बघूया कोण हुशार आहे ते मला समज. समजा तुम्हाला 4 नंबर दिलेले आहेत, 4 अंक दिलेले आहेत आणि याच्यापासून मला 4 अंकी संख्या बनवायची आहे. किती बनतील? 12. सर 24. 24. 18. 18. ओके. आणि झाला? मला सांगा आपल्याकडे किती 3 अंकी संख्या सांगितली ना मी तुम्हाला 3 अंकी सांगितली बरोबर? 3 अंकी. पहिल्यासाठी आपल्याकडे किती अवेलेबल आहेत? 4 सांगितलं. ओके 4 अंकी संख्या बनवायची. ओके 4 अंकी कधी? 3. अरे 4 नंबर आहेत की रे, मग 3 कसे आहे? पण 0 आहे बघा इथे स्टार्टिंगला 0 घेतला तर ती 4 अंकी संख्या होईल का? 3 अंक. नाही होणार. त्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे बघा. म्हणजे पहिल्या जागेसाठी आपल्याकडे किती अवेलेबल आहे? अंक किती अवेलेबल आहे? 3. दुसऱ्या जागेसाठी किती अवेलेबल आहे? 3. 4 नाही. इथे 1 अंक गेला ना त्याच्यापैकी. तर 3. म्हणजे किती अवेलेबल आहे? 3च अवेलेबल आहेत. इथे 2 गेले आपले. म्हणजे इथे किती अवेलेबल आहे? 2. आणि शेवटी किती अवेलेबल आहे? 1 आहे. त्यामुळे 3 3 9 9 2 18. 18 कोणी सांगितलेला? मी. ओके समजलंय त्याला. परफेक्ट समजलं. आता काय ते का परत सांगू मी? समजलं सर. इथे बघा स्टार्टिंगला जर 0 आपण लिहिला ना तर ती 4 अंकी संख्या होईल का? नाही सर. नाही होणार. मग आपण ते पहिल्यासाठी आपल्याकडे 3च अवेलेबल आहेत. 1, 3 किंवा 4 वापरू शकतो. ओके त्याच्यातला एक कुठला तरी नंबर वापरला समजा, आपल्याकडे राहिले किती सांगा? 3 नंबर राहिले. आता 0 वापरू शकतो आपण इथे. ओके त्यामुळे 3 नंबर राहिले. इथे 2 नंबर वापरले, राहिले 2 नंबर आणि 3 नंबर वापरले, शेवटी 1 राहिला. त्यामुळे आन्सर काय येणार सांगा? 18 येणार. आता मला सांगा हे मी 4 अंकी बनव, मला 3 अंकी किती संख्या भेटतील? 9. बघूया आपण. 3 अंकी पाहिजेत आपल्याला. 18. 18. हा? 18. 9. 9. ओके तर 9. ओके बघूया. चालेल मी स्टार्ट करू का अजून कोणी ट्राय करणार आहे? पहिल्या लोकेशन साठी माझ्याकडे किती अवेलेबल आहेत अंक? 3. 3 आहे. 4 नाही आहे. स्टार्टिंगला 0 नकोय आपल्याला. किती आहे? 3 अवेलेबल आहे. ओके दुसऱ्या लोकेशन साठी आपल्याकडे किती अवेलेबल आहे? 2 आहे. सर 1 नंबर गेला ना, किती राहिला? 3 राहिला. तिसऱ्या लोकेशन साठी आपल्याकडे किती अवेलेबल आहे? 2 अवेलेबल आहे. 3 3 9 9 2 18. क्लिअर? आता मला सांगा मला 2 अंकी संख्या बनवायची आहे. किती बनतील? 9. 9. ओके आणि कोणाचा आन्सर आहे? किती? 9.
ओके. इथे बघा आपल्याकडे 4 संख्या आहेत, त्याच्यापैकी 0 वापरू शकतो का स्टार्टिंगला मी? नाही वापरू. म्हणजे किती वापरू शकतो आपण संख्या? 3 संख्या वापरू, 3 अंक वापरू शकतो. आता 3 अंकापैकी एक अंक गेला पहिल्यासाठी, राहिले किती? 4 अंकापैकी एक गेला, म्हणजे किती राहिले? 3 राहिले. म्हणजे किती राहणार अंक? 9. तुम्हाला असं करून बघायची गरज आहे का आता? हा एक अंक, हा एक अंक, गरज आहे का? हा, गरज पडणार का अशी? अशी काउंट करायची गरज पडणार नाही. इझिली तुम्ही हे वापरू शकता. 5वी 6वी 7वी 8वी कोणी ते काय करू शकता सांगा? वापरू शकता. चला नेक्स्ट बघूया आपण. आणि एक घेतो मी. समजा तुम्हाला नंबर दिलाय 5 0 0 नको, 0 पहिल्यांदा एकच घेतो मी, नंतर आपण पुढच्या प्रॉब्लेम मध्ये घेऊया. 6 3 5 5 नको, 8 आणि 2. ओके. आणि मला काय करायचंय तर 4 अंकी संख्या 5 अंकी घेऊया. चला पहिल्यांदा मला 5 डिजिट नंबर बनवायचा आहे. 5 अंकी संख्या. मला फक्त कॅल्क्युलेशन करून सांगू नका, फक्त काय काय लिहायचं ते सांगा. ते काही इम्पॉर्टंट नाही, ते तुम्ही करू शकता. गुणाकार करायची गरज नाही. मल्टिप्लिकेशन 5 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2. नाही सर 7 पहिल्यांदा किती लिहू? 5 into 5 5 into 5 into 4 into 3 into 2. पहिल्यांदा 7 लिहू काय 5 लिहू? काय लिहू? 7. इथे बघा किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6 अंक आहे. आपल्याला 5 पाहिजे. त्याच्यापैकी स्टार्टिंगला 0 मी वापरू शकतो? नाही. कारण 5 डिजिट होणार नाही तो. मग हे चुकलंय. 7 नाही येणार. मला किती येणार? 5 येणार. आता 6 पैकी आपण एक वापरला. राहिले किती माझ्याकडे? 5. म्हणजे या लोकेशनला माझ्याकडे 5 राहिले. ओके. नंतर नेक्स्ट लोकेशनला माझ्याकडे किती राहिले? आता 2 अंक गेले याच्यातले. 4 राहिले. त्याच्या पुढच्या लोकेशनला 3. आणि त्याच्या पुढच्या लोकेशनला 2. 2 राहिले. 10. झाले. त्याचं जे काही गुणाकार करून येईल ते आन्सर. गुणाकार इम्पॉर्टंट नाहीये, पण हे तुम्हाला लॉजिक परफेक्ट माहित असायला पाहिजे. किती येतं? 600. 600. ओके. आता आपल्याला समजा 4 डिजिट नंबर वापरायचा आहे. 4 डिजिट किती बनणार ते आपल्याला बघायचे आहे. 300. 300 कसे सांगा? 5 4 3. पहिले किती वापरू शकतो मी? 5. 5. दुसऱ्या लोकेशनला 5. 5. तिसऱ्या लोकेशनला 4. 4. आणि चौथ्या लोकेशनला 3. 3 वापरू शकतो. 2 फक्त गेले, म्हणजे आन्सर काय येणार त्याचं सांगा? 300 येणार. क्लिअर? हो सर. क्लिअर. आणि एक आपण 3 डिजिट बनवूया. चला 100. 100. याच्यातला कुठला नंबर जाणार सांगा? हा नंबर जाणार ना. 3 जाणार. इंटू 5 आणि 4 आहे. 100 असणार. क्लिअर. 2 डिजिट साठी काय होणार आहे? 25. 25. क्लिअर. क्लिअर. आणि घ्यायला पाहिजे याच्यातले घ्यायला पाहिजे आणि नाही सर. ओके. चला आता वेगळा घेतो मी. ओके. आपल्याकडे एक समजा वर्ड आहे, प्रॉब्लेम नावाचा एक वर्ड आहे. ओके. आपल्याला याच्यापासून 1 2 3 4 5 6 7 लेटर्स त्याच्यामध्ये आहेत. एकूण किती वर्ड्स आपण बनवू शकतो? कसं करणार ते? 7 फॅक्टोरियल. 7 फॅक्टोरियल. आन्सर असेल ते असेल. 5040. 5040. बरोबर सांगितलं? बरोबर सांगितलं ना? 5040. 5040. ओके. बरोबर सांगितलं ना? मी नाही हे केलंय काय रे? हे झालं एक प्रॉब्लेम. आता मला सांगा, आपल्याला काय करायचंय की वर्ड्स बनवायचे आहे, पण त्याच्या शेवटी आहे ना ते ओव्हर्स यायला पाहिजे. ओव्हर्स म्हणजे माहिती आहे सगळ्यांना? AEIOU. आज आहेत बघा. AEIOU. ओव्हर्स. ओके. हे यायला पाहिजे. शेवटी काय यायला पाहिजे?
उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो बघा, समजा PROBLME शेवटी काय आलं, ई आलं. पण समजा मी असा वर्ड लिहिला तर तो व्हॅलिड असणार का? समजा LEMB हा व्हॅलिड असणार का? नाही, कारण त्याच्या शेवटी काय आहे का सांगा, बी आहे. कॉन्सनंट. ओके ओके, कॉन्स्टंट आहे. ओके, आता मला सांगा असे किती वर्ड आपण बनवू शकतो, याच्यासाठी डोकं कोण चालवतो बघूया आता. कोण चालवतो? सर फर्स्ट रँक मध्ये आपल्याला फक्त म्हणजे 5 व्हेरिएबल असणार. 5 काय? 6 पहिल्यांदा सर, 6 असणार. 6 5 4 पाच असेल, 5. 6 5 4 3 2 1 असं असणार म्हणतो. 2 नाही सर, फक्त 5 असेल, 5. फक्त 5. हा नको सर 5 असणार सर, कारण सर की फक्त आन्सर काय असेल? सर 1440. ओके, हा मी तुम्हाला सांगतो थोडासा वेगळा आहे. सर. ओके सर 7 पहिल्यांदा 6 सांगा. 5 4 3 2 2 सर 6 5 4 4 3 2 2 2 आणि 2 कशाला भाऊ, परत 2 कशाला? 2 1 2 2 1 2 कशाला, हे 2 कशाला घेतलं? सर लास्ट 2 ओव्हर लिहू शकतात ना, ओ आणि ई. ओके, हे तुम्हाला मी चांगलं त्याने सांगितलं, ते आन्सर बरोबर आहे, पण हे मी तुम्हाला चांगल्या याच्यामध्ये सांगतो. ओके, तर पहिल्यांदा आपल्याकडे किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 आहे, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7. ओके, आपल्याकडे ओव्हर्स किती आहेत बघा, कुठले आहेत बघा? ओ आणि ओ आणि किती आहेत, ती किती आहे? 2 म्हणजे आपण शेवटी काय करू शकतो सांगा, यापैकी 2 वापरू, कुठलाही वापरू शकतो, ओ वापरू शकतो, ई वापरू शकतो. म्हणजे किती ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे? 2 अवेलेबल आहे. ओके, आता समजा मी इथे काय वापरलं सांगा, ओ वापरलं, कन्सिडर करा. पहिले आता 6 अवेलेबल आहेत मग. आपल्या या लोकेशनला किती अवेलेबल राहणार आपल्याकडे? 6 इथे मी ओ 6 वापरलं, किती राहणार? 6 6. असं उलटे येतात, 6 5 4 3 2 2. ओके, 2 मिनिट. आता मी काय वापरली बघा, एक कॅरेक्टर इथे वापरलं, एक लेटर इथे वापरलं, एक लेटर इथे वापरलं. म्हणजे याच्यासाठी मला इथे किती राहिले? 5 राहिले. आता 3 वापरले म्हणजे किती राहिले? 4 4 वापरले राहिले, 3 राहिले. नंतर किती 5 वापरले राहिले 2 आणि 6 वापरले राहिले 1. यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर जे काय आन्सर येईल ते त्याचा आन्सर. 40. समजलं का नाही समजलं? हो सर, समजलं. सर मला नाही समजलं. मला पण नाही समजलं सर. ओके, इथे बघा थोडस वेगळं आहे, पण समजेल, 100% समजेल. बघा मला सांगा, या शब्दामध्ये ओव्हर्स किती आहेत सांगा? 2 2 सर 2 कुठले आहेत सांगा, कुठले आहेत सांगा? ओ आणि ई. एवढं समजलं? हो ओके, म्हणजे शेवटी मी एक तर ई लिहू शकतो किंवा काय करू शकतो, काय लिहू शकतो? ओ लिहू शकतो. ओके, आपण कन्सिडर करूया, मी इथे ई लिहिलं, शेवटचं अक्षर ई घेतलं. आपल्याकडे अजून जागा किती अवेलेबल आहेत? 6. एवढं समजलं? एवढं समजलं सगळ्यांना? हो सर. ओके, आता एक कॅरेक्टर मी एक लेटर इथे वापरलं, राहिली किती माझ्याकडे? 6 राहिली. मग मी 6 कॅरेक्टर पैकी कुठलं इथे वापरू शकतो? 6 झाली. आता इथे एक आणि इथे एक 2 वापरले, म्हणजे राहिले किती माझ्याकडे? 3 वापरली म्हणजे राहिले किती? 4 राहिले. 4 वापरली राहिले 3 राहिले. 5 वापरली राहिली 2 आणि 6 वापरली राहिली 1. म्हणजे ई वापरली, ई जेव्हा असतो तेव्हा आपल्याला हे येणार, इंटू ई म्हणजे काय येणार माझं? 1 येणार. ई म्हणजे 1 झालं. ओके, तसंच मी दुसऱ्या लोकेशनला पण सेम वापरणार, शेवटी ओ वापरणार मी आणि सेम येणार मला काय येणार? सेम येणार. त्यामुळे इथे 1 लिहिण्यापेक्षा मी काय करणार, हे आणि हे सेम आहे म्हणजे इंटू मी काय करतो, इथे 2 करतो. समजलं मला? किंवा दुसरं तुम्ही काय करू शकता, या इथे 1 घ्या, इथे पण 1 घ्या आणि दोघांची बेरीज करा, आन्सर सेम येणार. नाही समजलं?
समजलं? कोणी नाही म्हटलं सगळ्यांना काय परत सांगायला पाहिजे? सर थोडं समजलं समजलं सर. समजलं. आम्हा कोणतरी बोलतोय, नाही समजलं कसं कोण बोलतोय? सर मला नाही समजलं. सर नाही मला पण समजलं. नाही समजलं. नाही समजलं. परत एकदा मी सांगतोय बघा, आता चांगलं लक्षात घ्या. ओव्हर्स किती आहेत माझ्याकडे? 2 आहेत, ए आणि ओ, ई आणि ओ. एवढं समजलं? ओके. आता बघा, मी काय करतो, शेवटी ओ लिहितो. माझ्याकडे किती राहिले आता अक्षर? एक गेलं माझं. किती राहिलं माझ्याकडे? 6 राहिले. हे एक ओ लिहिलं म्हणजे काय झालं, म्हणजे इथे 1 लिहितो, इंटू 1. आता इथे एक वापरलाय आणि इथे वापरलंय, म्हणजे राहिले किती माझ्याकडे? 5 राहिले. मग मी इथे 5 लिहिणार. 3 कॅरेक्टर आपण वापरली म्हणजे राहिले किती? 4 राहिले. 4 वापरली म्हणजे राहिले 3 राहिले. 5 वापरली म्हणजे राहिली 2 आणि 6 वापरली म्हणजे राहिली 1. म्हणजे ओ शेवटी असताना आपल्याला किती एवढे कॉम्बिनेशन मिळणार? क्लिअर आता? हो सर. तसंच आपल्याला शेवटी काय असायला पाहिजे? ही असताना सुद्धा एवढीच कॉम्बिनेशन मिळणार. मग मी हे आणि हे ऍड करण्यापेक्षा इथेच मल्टिप्लाय बाय 2 करतो ना. समजलं आता? कळलं सर, कळलं. ओके. आता सांगा, कोणाला समजलं नसेल तर सांगा अजून मला. चला अनेक प्रॉब्लेम घेऊया, याच्याशी रिलेटेड मी अनेक प्रॉब्लेम घेतो. आता मला काय सांगा, रिओवेल्स असले तर 3 ने मल्टिप्लाय करायचं. काय ते? रिओवेल्स असले तर 3 ने मल्टिप्लाय नाही, करायचं. घेतो मी तशा प्रकारचा प्रॉब्लेम घेतो. आधी मला एक सांगा, मला काय पाहिजे सांगा, स्टार्टिंगला पण ओव्हर पाहिजे आणि एंडिंगला पण ओव्हर पाहिजे. असे किती? हे आपण किती आला आन्सर? कोणी काढलं याचा आन्सर? किती आलंय ते? 1440. 1440. ओके. हे मला इम्पॉर्टंट नाही, हे तुम्ही काढू शकता. मला काय करायचंय, हे लॉजिक तुम्हाला परफेक्ट समजून घ्या, कसं आपण काय करायचं, विचार करायचा आहे ते. आणि जेव्हा तुम्ही ऑलिम्पियाडला बसता ना, तेव्हा एक प्रॉब्लेम तशाच प्रकारचा दुसरा नसणार आहे. आपल्याला तिथे काय करावं लागेल? डोकं चालवावं लागेल. लक्षात येते ना? आणि जर तुम्हाला तुमची पॉवर, मॅथ्स मधली पॉवर काय आहे ती बघायची असेल तर ऑलिम्पियाड हे बेस्ट हे आहे, माध्यम आहे. आता आपल्याला काय करायचंय, स्टार्टिंगला पण ओव्हर पाहिजे आणि एंडिंगला पण ओव्हर पाहिजे. उदाहरणार्थ समजा मी शब्द असा लिहिला, PROBLME, हा व्हॅलिड आहे. पण जर मी असा लिहिला तर तो व्हॅलिड होईल का? असा शब्द मला पाहिजे का? नाही. इथे बघा, स्टार्टिंगला आहे पण एंडिंगला आहे का? नाही सर. नाही. हा नाही चालणार मला, हा चालेल. ओके. किंवा मला हा चालेल का सांगा बघा? नाही हा सर. चालेल? नाही. नाही चालेल, कारण स्टार्टिंगला आहे पण एंडिंगला नाहीये. किंवा मला हा चालेल का बघा? नाही. हो सर चालेल. नाही. इथे स्टार्टिंगला नाहीये, एंडिंगला आहे, नाही चालणार. ओके. मग आपल्याला असे शब्द काढायचे. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगू काय, कोण सांगतोय, प्रयत्न करतोय? into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 into 2. परत सांग मला, काय म्हटलं, मला नाही ऐकायला आलं. काय म्हणते? 2 6 2 2 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 into 2. 1 into 2. ओके, बघूया आपण. ओके, बघूया. आणि कोणाचं वेगळं आहे? विचार करावा लागेल. लक्षात आहे ना? डायरेक्टली तुम्हाला लक्षात घ्या, मॅथ्स मध्ये कसे रेडीमेड फॉर्म्युले असतात, त्याच्यामध्ये घाला आणि काढा असं नाहीये. आपल्याला इथे काय करावं लागेल? विचार करावा लागेल. सर सांगू एक. लॉजिकली आपल्याला, हा सांग ना. 2 into 5 into 4 into 3 into 2 into 1 into 1. 3 into 2 into हो सर. 2 1 into into 4 into 3 into 1 into 2. 1. ओके, बघूया आपण. ओके, हे आन्सर बरोबर आहे, पण कसं आलं ते आपण बघूया. एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. ओके, तर इथे बघा, आपल्याकडे ओव्हर्स किती अवेलेबल आहे? 2. आपल्याकडे किती जागा आहे टोटल? जागा किती आहे? 7 जागा आहे, बरोबर आहे.
ओके. स्टार्टिंगला आपल्याला ओव्हर्स पाहिजे. किती अवेलेबल आहेत आपल्याकडे? 2. 2. मग इथे मी 2 लिहू शकतो. हो. बरोबर आहे. ह्याच्यापैकी मी कुठलंही वापरणार. आता इथे एक वापरलं तर मला ओव्हर्स शेवटी किती अवेलेबल राहिलीत माझ्याकडे? शिल्लक किती राहिली? 1. एक राहिली. मग मी ते एक लिहिणार. म्हणजे आपण काय केलं सांगा? एक लेटर वापरलं आणि एक लेटर वापरलं. 7 पैकी किती लेटर्स वापरले आपण? 2 2 वापरली. राहिली किती आपल्याकडे? 5 5. मग मी इथे माझ्याकडे 5 अवेलेबल आहेत. इथे माझ्याकडे किती अवेलेबल? 4 होणार, 3 होणार, 2 होणार आणि 1 होणार. समजलं का नाही समजलं? आता समजलं. सगळ्यांना समजलं? मी परत एकदा एक्सप्लेन करतो. ज्यांना समजलं नसेल, समजलं नीट. हा, मी परत एकदा सांगतो बघ. मला नाही समजलं. इथे बघ किती जागा अवेलेबल आहेत आपल्याकडे? किती आहेत? 7 जागा अवेलेबल आहेत. एवढं तरी 7. समजलं? 7. आता हो. स्टार्टिंग आपल्याला काय पाहिजे? स्टार्टिंगला कुठला पाहिजे? वॉवल. ओव्हल. म्हणजे आपल्याकडे किती आहेत ओव्हल? 2. 2 आहेत. मग 2पैकी मी कुठले वापरू शकतो? हो. एवढं क्लिअर समजलं? आता एक जर हा. इथे वापरलं तर शेवटी ठेवायला मला किती राहिले माझ्याकडे? 5. 5 कशी राहिली? ओव्हर्स पाहिजे की रे? शेवटी पण आपल्याला ओव्हर्स पाहिजे ना. हा स्टार्टिंगला मग आणि 6. 6 कशी राहिले? 2च आहेत की रे आपल्याकडे. त्याच्यापैकी एक मी इथे वापरलं. मग राहिलं किती हा. माझ्याकडे? एक. 1. लक्षात घे, मी 2 माझ्याकडे होती, ई वापरलं इथे, तर शेवटी मी ओ वापरणार. एकच राहणार आहे. माझ्याकडे 2 हो. होती, त्याच्यापैकी ओ वापरलं. इथे किती राहणार? माझ्याकडे एकच राहणार आहे. एवढं 1. समजलं तुला? एवढं समजलं हो. नक्की? ओके. हा. आता पुढे बघा. आपण 2 लेटर्स वापरले. ओके. माझ्याकडे हो. आता 7 लेटर्स होती अवेलेबल. त्याच्यापैकी मी ऑलरेडी 2 वापरली. माझ्याकडे किती राहिली? 5. 5 राहिली. मग इथे मी 5 वापरू शकतो. आता 3 वापरली तर राहिली किती? 4. 4. मग इथे 3. 2 आणि 1. 2. 1. याचा गुणाकार करायचा. हा सर. समजलं आता नक्की? हो. हा, इथे काय होतं सांगा? शेवटी पण पाहिजे आणि स्टार्टिंगला पण पाहिजे. मगाच्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं? फक्त शेवटी पाहिजे होतं. ओके. फक्त काय हा. पाहिजे होतं? शेवटी पाहिजे होतं. आता इथे शेवटी. आपल्याला दोन्ही ठिकाणी पाहिजे. क्लिअर? हा. हो. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो, समजा आता मला स्टार्टिंगला ओव्हर्स पाहिजे, तर काय करणार? फक्त स्टार्टिंगला पाहिजेत. फक्त स्टार्टिंगला पाहिजे. मग 2 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. म्हणजे आन्सर काय येणार सांगा? हेच येणार ना. परत काढायची गरज आहे का आपल्याला? नाही. नाही. कारण मगाशी शेवटी होतं. आता आपण कुठे घेणार? ते स्टार्टिंगला घेणार. क्लिअर? सगळ्यांना क्लिअर? ओके. अनेक मी असं घेतो. ओके. नक्की समजतंय काय कठीण वाटतंय? सर समजतंय. आणि मजा येते काय कंटाळवाणं वाटतंय? मजा हा? येते. सोपं वाटतंय. कारण इथे आपल्याला काय करायचंय? विचार करायचा आहे बघा. इथे कुठलाही फॉर्म्युला आपण नाही यूज करत आहे. ओके. आपण विचार करतोय. हा शब्द दिलेला आहे मला. आणि मला काय पाहिजे सांगा? स्टार्टला पण ओव्हर्स पाहिजे आणि एंडला पण ओव्हर्स पाहिजे. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करावे लागणार. किती आहे ओव्हर्स? बघा, फाइंड आउट करा. 4. सर कधी हवी म्हटलं वॉवल? 5 एक. आहेत. 2 3 5 4 आणि 5. हे आय आहे. हा आय आहे. किती आहेत आपल्याकडे ओव्हर्स? 5. 5 आहेत. तर आणि आन्सर माझी कंडिशन काय सांगा? स्टार्टिंगला पण पाहिजे आणि एंडिंगला ओव्हर्स पाहिजे. पण हा. हा? इथे 5 येईल, तिकडे 4 येईल. बघा काय ते करा आणि सांगा मला. ट्राय करा. सर सांगू? 2 मिनिट. बाकीच्यांना पण ट्राय करते. काय रे, तुझं नाव काय आहे? रुद्र. रुद्र. कुठे आहे? कितवीला आहे तू? सर ऍक्च्युली 10वीत आहे. 10वीत आहे. ओके. आणि कुठे राहतो? डोंबिवली वेस्ट, गणेशनगर. ओके. तू यंदा मग बसायला हरकत नाही की रे? यंदा चालू झालंय माहिती आहे ना IOQM. ट्राय करायला हरकत नाही आणि पुढच्या वर्षी जोरदार प्रयत्न करून बसायचं की रे. याचा फायदा कुठे होतो सांगा? जेई साठी पण याचा फायदा होतो. अभ्यास केला ना
कारण हे जे तुम्ही बघताय ना ते सगळं 11वी मध्ये आहेत, 11वी 12वी मध्ये आहे सगळं. हे जे आपण तुम्ही बघताय ना ते 11वी 12वीला आहे क्वेश्चन. पण तिथे त्यांनी फॉर्म्युला वगैरे युज केलेला आहे. पण आपले कन्सेप्ट क्लिअर झाले तर आपले फॉर्म्युला आपल्याला पटकन समजू शकतो. सर ते लिंक कुठनं ओपन करायची रजिस्ट्रेशन साठी? लिंक तुला मी देतो. 2 मिनिट, थोड्या वेळाने दाखवतो मी तुम्हाला लिंक. ओके. हा चालेल. ऍक्च्युली तिकडची शाळा आधी कुठली तरी रजिस्ट्रेशन सेंटर रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्ही भरू शकाल. ओके. हा तोपर्यंत सोडवा बघा, मी तुम्हाला थोड्याना लिंक दाखवतो बघा. इथे असं HBCSE ROM लिहिलं ना, तुला वेबसाईट फर्स्ट दिसेल बघा. ही ओपन केली तरी चालेल. आणि इथे ऑलिम्पियाड म्हणून दाखवत आहे. मी लिंक पाठवतो 2 मिनिट. आणि याच्यामध्ये काय करायचं तर हाऊ टू पार्टिसिपेट दिलेलं आहे बघा, हाऊ टू प्रिपेअर सगळं दिलेलं आहे. इथे मॅथ्स ऑलिम्पियाड करायचा. 2 मिनिट, स्लो झालंय बहुतेक. ओके. आणि इथे तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे बघा. ओके. ही आपली लिंक दिलेली आहे, किंवा ही लिंक मी तुम्हाला पाठवतोय. 2 मिनिट. फक्त 8वीच्या पुढचे विद्यार्थी काय करू शकतात, त्याच्यामध्ये बसू शकतात. ओके. मी चार्ट मध्ये पाठवलंय बघ. ओके. चला, याचं कोणी काढलंय यांचं? हो सर. चार्ट काढलंय सांगा. आपल्याकडे किती आहेत कॅरेक्टर्स आहेत बघा. इथे लेटर्स किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8. 8 आहेत. म्हणजे मध्ये जागा किती असायला पाहिजे? मध्ये किती असायला पाहिजे? 6. 1 2 3 4 5 6. ओके. मला सांगा इथे आपल्याकडे किती अवेलेबल आहे? 5. 5 आहे. आणि शेवटी आपल्याकडे किती अवेलेबल आहे? 4. एवढं सगळ्यांना क्लिअर समजलं? हो सर. कारण टोटल 5 आहे, त्याच्यापैकी मी 5च्या पैकी कुठलंही इथे वापरू शकतो. आणि त्याच्यातलं एक कमी झालं म्हणजे आपण इथे शेवटी 4 वापरू शकतो. म्हणजे आपली किती लेटर्स आपण वापरली फर्स्ट आणि शेवटीसाठी? टोटल लेटर्स आपली किती होती? 1 2 3 4 5 6 7 8 पैकी आपण किती वापरली? 2च वापरली. 1 आणि 2 वापरलं. म्हणजे 8 पैकी 2 गेले. म्हणजे राहिले किती माझ्याकडे? 6. 6 राहिले. मग इथे आपण 6 पैकी कुठलंही लेटर वापरू शकतो. आता 3 गेलेत म्हणजे राहिले किती? 8 पैकी 3 गेले म्हणजे राहिले किती? 5 राहिले. आणि 1 कमी होणार, आणि 1 कमी होणार, आणि 1. याचं जे काय येईल आन्सर ते आपलं काय असणार सांगा? म्हणजे शेवटी पण ओव्हर्स येणार आणि स्टार्टिंगला पण येणार. असे किती कॉम्बिनेशन आपल्याला मिळू शकतात ते बघा. कोणीतरी काढा आणि सांगा बघा आन्सर. सर 14400. 14400 बरोबर आहे ना? मी नाही करत आहे. जे काय आन्सर असेल ते बघा. ओके. आन्सर असेल ते बघा, मी कॅल्क्युलेट करत नाहीये. ओके. मी तुम्हाला लिंक पाठवली, बघितली तुम्ही? लिंक पाठवली आम्ही. हो सर, चॅट मध्ये आहे. ओके. हो सर, बघितली. ओके. आता मला सांगा, याच्यामध्ये मी थोडासा बदल करतो. मला फक्त स्टार्टिंगलाच ओव्हर पाहिजे, एंडिंगला नको आहे. स्टार्टिंगलाच पाहिजे, एंडिंगला नको आहे. सर सगळे वोवल स्टार्टिंग. एंडिंगला असू दे नसू दे काय फरक नाही, फक्त स्टार्टिंगला मला पाहिजे. काय करावं लागेल? आपल्याकडे जागा किती आहेत आता? 8. 8च आहे. ते काही चेंज होणार नाही. बरोबर आहे ना? 1 2 3 4 5 6 7 8. आता मला स्टार्टिंगला पाहिजे काय? ओव्हर्स पाहिजे. म्हणजे किती अवेलेबल आहे आपल्याकडे? 5. एवढं क्लिअर समजलं? आता शेवटी आपल्याला नको आहे ना, काही असू दे, काय फरक नाही पडत आहे. ओके. मग आपण काय करणार सांगा? माझ्याकडे या लोकेशन साठी किती कॅरेक्टर्स अवेलेबल, लेटर्स अवेलेबल आहे? 7. इथे 7 देणार. इथे माझे किती आहे? 6. 6 आहे. इथे 5 5 4 आहे. 3 2 1. 4 3 2 1. त्याचं जे काय आन्सर येईल ते येईल आन्सर. ओके. आन्सर इम्पॉर्टंट नाहीये, तुम्हाला हे समजणं महत्वाचं आहे. सर मला सेकंड वाला नाही समजलं. नाही समजलं. आपल्याला फक्त स्टार्टिंगला पाहिजे. स्टार्टिंगला आपल्याकडे किती ओव्हर्स अवेलेबल आहे?
5. 5 आहेत. मग 5 पैकी कुठलंही वापरू शकतो ना मी. आता हो. इथे एक लेटर्स आपण वापरलं, एक लेटर वापरलं तर राहिली किती माझ्याकडे? टोटल 8 आहेत, राहिली किती? 7. 7. मग 7 मी इथे वापरू शकतो. आता इथे एक हो. वापरलं, इथे एक वापरलं, राहिले किती? 6 राहिली. 6. क्लिअर? हो. कुणाला डाऊट आहे? नाही. ओके ओके. आणि एक घेऊ काय पुढे? एवढा समजलं? एवढा अनेक घेऊया चला. ओके, तर समजा आपल्याला वर्ड दिलाय कन्सिडर, लिहूया कन्सिडर. असा दिलाय, हे ई आहे. हा ओके. आपल्याला काय करायचं आता? थोडासा बदल करतो मी. समजा 4 लेटर्स वर्ड बनवायचे आहे, 4 लेटर्स वर्ड्स बनवायचे आहे आणि त्याच्या थोडस मी वेगळं देतो. आता स्टार्टिंगला मला सी पाहिजे आणि एंडिंगला आर पाहिजे. स्टार्टिंगला मला सी पाहिजे आणि एंडिंगला आर पाहिजे. थोडासा मी बदल करतो. हा चालेल ना? हो सर. ओके. मगाशी मी ओव्हर्स वापरलेली, आता थोडासा काय केला आणि थोडा बदल केला त्याच्यामध्ये. सर 42 येईल. बघूया की रे, सगळ्यांना ट्राय करू दे. 1 into 7 into 6 into 1. ओके, बघूया किती लोकेशन आहेत आपल्याकडे. 4. किती आहे? 4. 4. 4. स्टार्टिंगला आपल्याला सी पाहिजे हा. आणि शेवटी काय पाहिजे मला? आर पाहिजे. तिकडे 1-1 ओके. गेलं मग. हा? तिकडे हे फिक्स 1-1. आहे आपलं, हे फिक्स आहे. ओके, म्हणजे इथे एक लेटर वापरलं, इथे एक लेटर वापरलं. किती आहे लेटर्स बघा? 6 उरले. 8 आहेत. 8 आहेत. 8 आहेत. 6 उरले. 8 आहेत. त्याच्यापैकी आपण 2 लेटर्स वापरली, तर माझ्याकडे किती अवेलेबल आहेत इथे? या लोकेशन साठी किती आहेत अवेलेबल? 6 अवेलेबल. 8 पैकी 3 वापरली, राहिले किती? 5. 5 राहिले. म्हणजे काय होणार सांगा? 1 into 30. 6 into 5. इथे माझ्याकडे किती आहेत? इथे किती आहे? इथे फिक्स आहेत आपलं ना, बरोबर ना? हे आपलं फिक्स आहे. 1 आणि 1 एकच वापरतो आपण. त्यामुळे टोटल काय असणार सांगा? 30. 30. असणार. क्लिअर? हो सर. ओके. तर अशा प्रकारचे हे काय करू काउंटिंग मध्ये असतात. त्याच्यामध्ये जनरली 3 हे आहेत बघा. 4 चॅप्टर महत्वाचे आहेत. अल्जेब्रावर क्वेश्चन असतात, नंतर नंबर सिस्टीमवर असतात, जॉमेट्रीवर असतात आणि आपण जे काय बघतोय काउंटिंग, त्याच्यावर जास्त करून याच्यावर जास्त क्वेश्चन काय केले जातात? विचारले जातात. आणि साधारण याच्यावर सुद्धा 21 मार्कापर्यंत क्वेश्चन विचारले जातात. हे आपण जे बघतोय ना, पण थोडेसे काय असतात, त्यांची लेवल काय असते? थोडीशी हाय लेवल असते. लक्षात आहे? हे जे आपण काय बघतो ते बेसिक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन काय केले जातात? विचारले जातात. ओके. ही जी परीक्षा आहे ती 8वी किंवा 8वी नंतरचे विद्यार्थी देऊ शकतात. 12वी वर्षापर्यंत ते देऊ शकतात. याच्यामध्ये 2 पहिले असते ते ROQM. आपण टार्गेट सध्या ठेवायचं ते हेच ठेवायचंय, पहिली स्टेप. लक्षात येईल ना? आणि 8वीत असताना देऊ शकतात. पण 5वी त्याने आताच अभ्यास केला तर मला वाटतं 5वीचे कोण असतील? 5वी 6वी 7वी, त्यांना मला नाही वाटत हे कठीण वाटलं असेल. कठीण वाटलंय? हॅलो? नाही. नाही सर. मग हे आपण आतापासूनच तयारी केली तर तुमचा जी आपण 12वी नंतर जी वगैरे परीक्षा देतो ना, त्याचा पण बेस तयार व्हायला महत्वाचं हे होतं. काय होतं? आपल्याला मदत होते. ओके. आणि याची जी एक्झाम फी असते ती फक्त नॉमिनल आहे 200, कारण ही गव्हर्नमेंट तर्फे घेतली आहे. तुमच्या शाळेमध्ये घेतली जाते ती ही नाही आहे एक्झाम, ही आहे ती प्रायव्हेट आहे. आणि ही जी मी सांगतोय ती गव्हर्नमेंट, आणि एकदम स्टँडर्ड एक्झाम आहे. बाकीचे आहेत ते त्याच्यापासून त्याने बनलेले आहेत. लक्षात आहे? तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? भाग घेऊ शकता. त्याच्यासाठी आपण काय करतोय? आपण क्लासेस पण चालू करतोय. त्याला जास्त रिस्पॉन्स म्हणजे आम्हाला 10 स्टुडंट मिळाले तरच आपण चालू करतोय. त्याच्यासाठी 5वी to 7वीचा आपण एक ग्रुप बनवतोय आणि दुसरा काय बनवतोय? 8वी to 10वी, 8वीच्या पुढचा. आता 8वीसाठी आपण काय करतोय तर साधारण 1 ते 2 सप्टेंबर पासून डेली चालू करण्याचा प्रयत्न करतोय. डेली जे आता परीक्षेला बसणार त्यांच्यासाठी फक्त अर्धा तास असणार आहे, अर्धा ते पाऊण तास आपण डेली काय करणार? घेणार. कारण याची जी एक्झाम आहे ती आता 30 ऑक्टोबरला आहे. लक्षात आहे? आणि 2 महिन्यामध्ये तयारी होणं कठीण आहे. पण आपण काय करायचं? टार्गेट यंदाचं नाही ठेवायचंय, आपल्याला टार्गेट ठेवायचे ते 2023चं ठेवायचं. ओके. मग जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपण काय करतोय तर 8वी ते 8वीच्या पुढच्यासाठी दररोज घेण्याचा प्रयत्न करतोय आपण 2 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर.
कारण त्यावेळी काय आलंय सांगा की चतुर्थी पण येते, पण तरी पण जर तुमच्यात इच्छा असेल तर डेफिनेटली आपण तयार करतोय. आणि 5वी ते 7वी साठी आपण एक वेगळा ग्रुप बनवतोय आणि त्यांचा आठवड्यातनं एकच दिवस काय असणार आहे, 1.5 तासाचा लेक्चर असणार आहे आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला आठवडाभर काय असणार आहे असे क्वेश्चन दिले जाणार आहेत. ओके, ते सोडवायचे आणि जेणेकरून आपलं तिथे काय करायचं, आपल्याला कन्सेप्ट सगळे क्लिअर करायचे. आणि दुसरी बॅच आपली काय होते, 8वीचे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण काय करतो, दुसरी बॅच तयार करतो. त्यांचं सुद्धा एक तर बॅच आपण असा विचार करतो की दररोज घ्यायची, जे 30 ऑक्टोबरला परीक्षेला बसणार त्यांच्यासाठी. आणि जे टार्गेट ठेवतात 2023, तर आपण काय करतोय तर त्यांच्यासाठी सुद्धा एक बॅच बनवतोय, वेगळी बॅच, आणि तो सुद्धा 1.5 तासाचा असणार आहे. आठवड्यातनं एकच दिवस असणार आहे 2020 साठी जे विचार करतायत त्यांनी. आणि त्यांना सुद्धा काय करणार आहे आपण, म्हणजे साधारण आता सुरू झालेले क्लास आपले पुढच्या ऑक्टोबर पर्यंत चालू राहणार, असे आपले प्लॅनिंग आहे. फक्त आपलं टार्गेट काय आहे की मिनिमम 10 स्टुडंट अवेलेबल झाले तर. आणि इथे एक लक्षात घ्या, जेव्हा या परीक्षेची तुम्ही अभ्यास करता तेव्हा डेफिनेटली काय होते सांगा की तुमची ऑलिम्पियाड बरोबर जेई सारख्या एक्झामची काय होते, प्रिपरेशन आताच तयार होते. आणि 11वी 12वी मध्ये मॅथ्स कडे जास्त आपल्याला लक्ष द्यायची गरज पडत नाही, कारण इथे बऱ्यापैकी आणि ही जी IOQM किंवा IMO वगैरे असतात ना, ह्या जेई लेवलच्या एक्झाम आहेत, सोप्या नाही आहेत. त्यामुळे आपण लाईटली घेऊन नाही चालणार आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारची एक्झाम करतात तेव्हा जेईचा तुम्हाला वेगळा अभ्यास मॅथ्सचा करायची गरज नाही. आणि ज्यांना मॅथ्स परफेक्ट आहे ना, त्यांना फिजिक्स पण काय होते सांगा, सोपं होतं. हा एक त्याचा काय सांगा फायदा आहे. ओके, आता कुणाला काय विचारायचे विचारा. सर पार्टिसिपेट करायचे आहे तर ग्रुपवर मेसेज करावा लागेल का? काय ते 5th to 7th बॅच मध्ये जर पार्टिसिपेट करायचं असेल तर ग्रुपवर मेसेज करायचा आहे. हो, मॅथ्स ऑलिम्पियाड म्हणून एक ग्रुप बनलेला आहे. ओके, सर त्याच्यामध्ये तुम्ही नावं, तिथे 65 नावं आलेली आहेत. जर जादा नावं आली तर आपण काय करतो, चालू करण्याचा प्रयत्न करतोय. किमान 10 नावं आली तर हे करणार आहे. पण 5वी ते 6वी साठी आपण फी ठेवलेली आहे बघा, त्याच्यासाठी 6000 फी आहे. आणि 8वीच्या पुढचीसाठी 8000 फी आहे. पण यांचे क्लासेस आहेत ते पुढच्या वर्षी ऑक्टोबर 2023 पर्यंत चालू राहणार. ओके, आणि दुसरी जी बॅच आपण म्हणतोय ना, रेग्युलर बॅच आपण चालू करतोय, जे 30 ऑक्टोबरला जी एक्झाम आहे त्याच्यासाठी बसणार आहे, त्यांच्यासाठी आपण साधारण आपल्याला 2 महिने मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय करतो, दररोज क्लास चालू करतोय. त्याची जी फी असणार आहे ती 3000. पण आपल्यासाठी हे आपण एवढं इझी नाही आहे की 2 महिन्यात आपलं पुरं होईल सगळं. पुरं म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस किती मिळेल ते महत्वाचं आहे. पण याचा आपण उपयोग कशासाठी करायचा आहे, तर एक आपल्याला अनुभव मिळेल की कशा प्रकारे ती एक्झाम असते. आणि पुढच्या वर्षी जोरात आपण काय करू शकतो, तयारी करून त्याच्यामध्ये बसू शकतो. असे 3 आपल्याकडे प्रोग्राम आहेत. मिनिमम 10 विद्यार्थी झाले तर आपण ते काय करतोय, चालू करतोय. आणि कुणाला काय विचारायचं विचारा बघा. सर, ते 20 ऑगस्टची एक्झाम आहे, त्याच्यासाठी किती दिवस असणार क्लास? कुठल्या 30, कुठली म्हणतोय? 20 नाहीये, 30 ऑक्टोबर. कुठले म्हणतोय तू, हे म्हणतोय 20 ऑगस्टची. 20 ऑगस्ट नसतोय, ऑगस्ट नाही, ऑगस्ट कुठे म्हटलं मी, ऑक्टोबर. 30 ऑक्टोबर म्हटलंय मी. यंदाची जी एक्झाम आहे ती 30 ऑक्टोबरला आहे. आणि त्याच्यामध्ये सध्या तुम्ही 8वीत असाल तरच ती बसू शकता, 8वी 9वी 10वी 11वी. ओके, हे आपले डेली क्लासेस असणार आहे. सर, मग 7वीत असेल तर काय ते 7वीत असेल तर नाही ना बसू शकत? 7वीत असेल तर नाही बसू शकत 7वीत असेल तर नाही बसू शकत. तर 7वी साठी आपण एक ग्रुप तयार करतोय. 5वी ते 7वी साठी हा ग्रुप तयार करतोय, जेणेकरून त्याने 8वीत असताना परीक्षेला बसावं, 9वीत पण ट्राय करावं, 10वीत करावं. ते अनुभव त्याला मिळत जाईल. कारण प्रत्येक जण काय करतो, आपण 8वीत असताना तयारी करायला गेलो तर तेवढी होत नाही आपली. 9वीत असताना मग आपण काय करायचं, 8वीत गेल्यावर पहिल्यांदा एक्झाम द्यायची, 9वीत देऊ शकता, 10वीत देऊ शकता, 11वीत देऊ शकता. आणि एज मध्ये बसत असाल तर 12वी मध्ये पण देऊ शकता. ओके, आता जे गोल्ड मेडलिस्ट वगैरे असतात ना, ते काय करतात सांगा, 8वी मध्ये बसतात, ते पहिल्या लेवलला पण सिलेक्ट होत नाही. मग ते पुढच्या वेळी काय करतात, दुसऱ्या 9वीत असताना देतात, तिथे पण सिलेक्ट होत नाही. पण जनरली 10वीत 11वीत असताना ते जोरात अभ्यास करतात आणि तिथे त्यांना गोल्ड मेडल, म्हणजे स्टार्टिंगला त्यांना नसतं, सिलेक्टच होत नाही, फर्स्ट लेवलला पण जात नाहीये. पण पुढच्या वेळेला काय होतं सांगा, मोठ्या प्रमाणात त्याच्या किती लेवल असतात? ओके, बोल सर, किती लेवल असतात त्याच्या? काय ते किती लेवल असतात? IOQM ही पहिली लेवल झाली.
पहिल्यांदा आपण हीच विचार करायचा आहे. त्याच्यानंतर INMO म्हणून असतं. याच्यामध्ये साधारण 300 विद्यार्थी निवडले जातात. याच्यामधनं 300 विद्यार्थी निवडले जातात. 300 किंवा थोडे 330 वगैरे निवडले जातात. आणि त्याच्यानंतरचे जे पुढचे विद्यार्थी आहेत ना, ते साधारण 35 विद्यार्थी कॅम्प साठी निवडले जातात. कॅम्प ही आपली सर third आणि level आहे. याच्यात जे असतं ते म्हणजे कट ऑफ असतो, म्हणजे मार्कांचा कट ऑफ असतो की पर्सेंटाइल कट ऑफ असतो? नाही, याच्यामध्ये काय असतं तर मिनिमम तुम्हाला मिनिमम मार्क्स पडायलाच पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर ते मेरिट लावतात. आणि त्याच्यासाठी सगळं डिटेल्स ना, म्हणजे काही असतात ते केवी वगैरे असतं, म्हणजे केंद्रीय विद्यापीठ ते असतात. ते सगळं डिटेल तुला तिथे कॅन्सल झाली आहे ना? हा, केव्हीपी आता बंद झाली ना? केवीपीवाय नाही, म्हणजे केंद्रीय विद्यार्थ्यांसाठी काही कोटा असतो. अच्छा. लक्षात आहे ना, केंद्रीय विद्यालय म्हणतो, केवीपीवाय नाही म्हणत मी तुला. ओके. तर थर्ड लेवलला आपल्याला 35 स्टुडंट काहीतरी निवडले जातात. आणि त्याच्यानंतर कॅम्प मध्ये त्यांचा परफॉर्मन्स बघून 5 ते 6 विद्यार्थी निवडले जातात, जे आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करतात. आणि त्यांचा संपूर्ण खर्च हा काय केला जातो, भारत सरकारतर्फे केला जातो. सर ओके. बोल. मला थोडस कठीण जात आहे, तर तुम्ही हेल्प करणार का? त्याच्यासाठी ते प्रॅक्टिस महत्वाची आहे. याला इथे एक लक्षात घ्या, तुमच्या स्कूलमध्ये तुम्ही 100 मार्क मिळवता, पण ते जवळजवळ सगळे क्वेश्चन तुम्हाला पुस्तकातलेच असतात. इव्हन 10वीच्या परीक्षेमध्ये कोण कोण 100 मार्क मिळवतात. त्याच्यामध्ये काय मोठं काय नाहीये. लक्षात आहे ना. तर आपण काय करा, आपल्याला काय पाहिजे सांगा, की विचार करणार. इथे जर तुम्ही विचार करायला पाहिजे, आणि मेन म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण झोकून द्यायला पाहिजे. कारण काहीतरी तुम्हाला अचीव्ह करायचं असेल ना, तर डेफिनेटली नुसतं बाबा मी शिकवलं, तुम्ही लेक्चर ऐकला, त्याच्यानंतर तुम्ही काय नाही केलं, काय नाही होणार आहे. आपल्याला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. लक्षात आहे. आणि याचा तुम्हाला लाभ, ओके, आपण या लेवल पर्यंत नाही गेलो समजा, तरी काय प्रॉब्लेम नाहीये. याच्यामुळे आपला काय होतं सांगा, जेई सारख्या परीक्षेचा अभ्यास आपला होऊन जातो. वेगळा आपल्याला अभ्यास जास्त काय करायची गरज पडत नाही. हा एक त्याचा मेन काय होतं सांगा फायदा. सर पण क्लासचे म्हणजे तुमच्या क्लासचे काही वेगळे पेपर असतात का? काय ते तुमच्या क्लासचे काही वेगळे पेपर असतात का सॉल्व्ह पेपर, करायचे वगैरे? ते असाइनमेंट वगैरे असतं की असाइनमेंट आपण देणार आहोत. ओके. असाइनमेंट असणार आहे. किंवा सर, 2-3 तुमचा तुम्हाला क्लास 2-4 ऑनलाईनच बुक पण असणार? ऑनलाईनच असणार आहे. कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी नाही होणार पॉसिबल. तर आठवड्यातनं किती दिवस असेल? आठवड्यातनं 5वी ते 6वी म्हणतोय ना आपण, 5वी ते 6वी साठी 1 दिवस 1.5 तासाचा लेक्चर असेल. आणि आठवडाभर तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे असाइनमेंट टाईप दिल्या जाईल. 8वीचे जे विद्यार्थी 2023 मध्ये बसणार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आठवड्यातनं एकच दिवस असणार, 1.5 तास असणार आहे. आणि दररोज तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिळणार आहे. आणि जे ऑक्टोबर 2022 मध्ये बसायला इच्छुक आहेत, 8वी किंवा पुढचे विद्यार्थी, त्यांचा आमचा एक डेली क्लास करायचा आपला विचार आहे. मॅक्झिमम 45 मिनिट दररोज काय असणार आहे, त्यांचा लेक्चर असणार. ओके. सर बोल. आम्ही असं ग्रुप डिस्कशन केलं तर सॉल्व्ह करू शकतो का सर? डेफिनेटली मेन ग्रुप डिस्कशनच पाहिजे याच्यामध्ये काय पाहिजे सांगा, रेडीमेड आन्सर तुम्हाला बघणं. कारण कुठलेही प्रॉब्लेम घेतले ना, तर त्याची युट्यूबवर आन्सर असतात, पण ती आन्सर आपण बघायची नाहीये. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला 2 दिवस लागला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. 3 दिवस लागू दे, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके. पण आपल्याला तो आपण सोडवता येतो का विचार करून. कारण प्रत्येक, आता मगाशी तुम्ही प्रॉब्लेम बघितले ना, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये काय नाही काय वेगळं आहे बघा. मग तेवढे आपलं काय करायला पाहिजे, तेवढी विचारशक्ती आपल्याला डेव्हलप करायची आहे. आणि याचा फायदा मेन म्हणजे तुम्हाला नुसतं परीक्षेसाठी होणार नाहीये, आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा आपण काय करणार, असा विचार काय करणार, लॉजिक आपलं डेव्हलप होणार मेन म्हणजे. ओके. सर, चिरंजीव पुढच्या वर्षी अपियर होणार 2023 मध्ये, कारण आता तो 7th आहे. तर आता ही 20 ऑगस्टची एक्झाम जी आहे ती त्याने द्यायची ना? नाही देता येणार त्याला. नाही ना? मिनिमम काय असायला पाहिजे सांगा, 8वी पाहिजे, 8वीच असायला पाहिजे. ओके. आता तुम्ही 20 ऑगस्टला जी एक्झाम घेणार ती जस्ट असं क्वालिफाय नाही 7वी साठी नाहीच आहे. 7वीचे विद्यार्थी नाही बसू शकत. मिनिमम काय असायला पाहिजे, तो 8वीच असायलाच पाहिजे. ओके. म्हणजे जे लोक आता ऑक्टोबरला बसणार आहे 2022 मध्ये, त्यांच्यासाठी ती ऑगस्ट मधली एक्झाम आहे, बरोबर सर? कुठली ऑगस्ट मध्ये? आता तुम्ही 20 ऑगस्टला एक प्रॅक्टिस टेस्ट ठेवली होती ना? नाही ती त्याचा संबंध नाही त्याच्यासाठी. त्याचा संबंध नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये आपण काय करतोय, जर कोण क्लासला नाही जॉईन होत आहे, मग त्यांच्यासाठी आपला प्लॅनिंग काय,
या महिन्यामध्ये जसं 28 याला ऑगस्टला आपण जी एक्झाम ठेवली ना, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलिम्पियड लेवलचे हे असणार आहे, क्वेश्चन असणार. ओके. आणि जर ते सक्सेसफुल झाला आपला, रिस्पॉन्स चांगला मिळाला, तर प्रत्येक महिन्याला ती तुम्हाला एक्झाम तशी असणार आहे. म्हणजे जे बाबा क्लास नाही जॉईन करायची इच्छा आहे, त्यांना फक्त काय करायचे, प्रॅक्टिस करायची आहे. तर त्यांच्यासाठी तो ऑप्शन आपण ठेवतो. ओके. ओके. सर, जे ऑक्टोबर 2022 मध्ये बसणार आहेत त्यांचे डेली क्लासचं टायमिंग काय आहे? 8 to 10 टायमिंग आपण काय करतो की 9 to 9:45 असं ठेवण्याचा प्रयत्न करतो. ओके. कारण बहुतेकांचे 8 ते 9 वगैरे क्लासेस चालू आहेत आणि काय काय चालू आहे, त्यामुळे आपण काय करतोय 9 to 9:45. ओके सर. आणि कोणाला विचारायचंय का? सर, जी ऑक्टोबरला जी एक्झाम आहे ना 8वीची ती बोल ना पुढे. तर ती स्कॉलरशिपचीच आहे ना? स्कॉलरशिपची नाही आहे. स्कॉलरशिप पेक्षा याची लेवल आहे ती खूप हाय आहे. लक्षात येते ना? याची जी लेवल आहे ती स्कॉलरशिप पेक्षा खूप हाय आहे. ओके सर. आणि कोणाला काय विचारायचंय? सर, आता जी 28 ऑगस्टची एक्झाम आहे ती 7th स्टँडर्ड मधले पण देऊ शकतात ना? दोन्ही देऊ शकतात. 5 to 7 आपण एक ग्रुप ठेवला, 8च्या वरचा आपण एक ग्रुप ठेवलेला आहे. लक्षात सर, येते ना? त्याचा अभ्यास करायचा आहे काही वेगळा? अभ्यास म्हणजे अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. म्हणजे हे नाही असणार आहे, हे तुम्हाला झालेलं नाही नसणार आहे. ओके. तर तुमच्या तुम्ही जे काय शिकलाय ते पण लॉजिकली विचार करायचा. ओके. लॉजिकली विचार करायची क्वेश्चन त्याच्यामध्ये असणार आहे. आणि कुणाला काय विचारायचंय? हॅलो. आणि कुणाला पॅरेंट्स विद्यार्थ्यांना काय विचारायचं आहे का? आजचं तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. इझी वाटलं काय कठीण वाटलं? इझी वाटलं काय कठीण वाटलं? इझी होतं सर. इझी होतं. परत एकदा तुम्हाला लिंक सांगतो की आपण जे बघितलंय ना, तुम्ही कुठला तुमचा फ्रेंड वगैरे कोणी असेल जवळ बाजूला, तर 11वीच्या पुस्तकातलं आपण जे काय बघत होतो ना, ते सगळं 11वीच्या पुस्तकातलं होतं. आणि मला काय वाटतं की हे 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांना पण समजू शकतं, एवढं इझी आहे. लक्षात आहे ना? हे जर तुम्ही बघितलं तर 11वीच्या आहे, थोडा पोर्शन तुम्हाला 12वीच्या पुस्तकामध्ये पण भेटेल. ओके. आणि त्यात म्हणजे आपण काय करतोय तर आतापासूनच 11वी 12वीची म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा IMO करतोय ना, तर इनडायरेक्टली आपली याची पण तयारी होऊन जाते. ओके. आणि आपल्याला काय करायचंय, कन्सेप्ट ओरिएंटेड बघायचं. नुसतं हे क्वेश्चन आणि हे आन्सर पार्ट नाही करायचंय. प्रत्येक क्वेश्चन आपल्याला काय करायचं, वेगवेगळ्या प्रकारे कसं सोडवता येईल हे आपल्याला बघायचंय. आता मी तुम्हाला सांगितली तीच मेटर असेल असं काय नाहीये. तुम्ही काय करू शकता, वेगळ्या प्रकारे विचार करू शकता. ओके. म्हणजे आपल्याला काय करायचंय, एकच प्रॉब्लेम बाबा आपण वेगवेगळ्या प्रकारे सोडू शकतो का, 2 प्रकारे सोडू शकतो का? कारण जनरली आपल्याला सवय काय झालेली आहे सांगा, की रेडीमेड फॉर्म्युला असतो, त्या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू घाला आणि आन्सर मिळवा. तर ही त्या दृष्टीने एकदम वेगळी परीक्षा आहे. ओके. आणि परत एकदा सांगतो, तुमच्या शाळेमध्ये जी ऑलिम्पियाड होती ती ही ऑलिम्पियाड नाहीये. ही जी आहे ती गव्हर्नमेंट ऑलिम्पियाड आहे. लक्षात आहे? त्यामुळे त्याच्याशी गफलत करू नका. सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन वगैरे त्याच्यातर्फे मॅथ्स ऑलिम्पियाड किंवा सायन्स ऑलिम्पियाड, इंग्लिश ऑलिम्पियाड घेतल्या जातात. ह्या पण स्टँडर्ड आहेत, पण त्या गव्हर्नमेंटच्या नाहीये. आणि मी जे सांगतो ते तुम्हाला कुठल्या आहेत सांगा, गव्हर्नमेंटचे. ओके. आणि कुणाला काय विचारायचं नसेल तर मी थांबतोय. कुणाला काय विचारायचं अजून? माझा नंबर बहुतेक सगळ्यांकडे असेल. काय असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर पण विचारू शकता. नंबर नसेल तर नंबर नोट डाऊन करून ठेवा बघा. हा माझा नंबर आहे. ओके. 9641505889. ओके. चला थांबूया मग. हो. ओके. चला.